नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. गुलाल खोबऱ्याची उधळण करत नरसोबाच्या नावानं चांगभलच्या गजरात हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आणि कुलस्वामी असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील सांगवडे इथल्या श्री लक्ष्मी नरसिंह देवाची 4 दिवसीय चैत्र यात्रा महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तिमय वातावरणात शांततेत पार पडली. मंदिरात 4 दिवस रोज पहाटे श्रींच्या मूर्तीस पूजा अभिषेक करून श्रींची अलंकारिक पूजा अथर्व गुरव, शिवराज गुरव, योगेश रावळ यांनी बांधल्या. रुकडी, मजरेवाडी, निमशिरगाव, शिरगुप्पी, नागराळ, नांदणी आणि पोगनुळी अशा एकूण 40 ते 45 गावातील सासनकाठ्यांची उपस्थिती होती. उंच सासनकाठ्या आणि पेठवडगाव इथल्या सावर्डेकर यांच्या मानाच्या नगारासह नंदीच्या मिरवणुकीत गुलालात न्हावून निघालेल्या भाविकांमुळे मंदिर आणि संपूर्ण परिसर गुलालमय झाला होता. यात्रेमध्ये नेमशिरगाव इथल्या सासनकाठी भक्त परिवारातील लहान मुलांनी नरसिंह अवतार हिरण्यकश्यपूचा वध केला ही नाटिका अतिशय सुंदररित्या सादर केली. तसेच मारुती चौकामध्ये राधेय तालमीने तुळजाभवानीची मोठी मूर्ती व श्री नरसिंहाने हिरण्यकश्यपूचा वध केलेला तांत्रिक देखावा उभारला होता. दररोज रात्री मंदिरातून ढोल ताशांच्या गजरात पालखी निघून गावातील शिवाजी चौक, मारुती चौक, चावडी चौक व सांगवडेवाडी ग्रामस्थांची शिवाजी चौक इथं विराजमान होते. पालखीसमोर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. पालखी सोहळ्यात सांगवडेवाडीतील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, मानकरी तसेच श्री नरसिंह देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते. सरस ग्रुपच्या वतीने पालखी मार्गावर दररोज संपूर्ण गावामध्ये आकर्षक रांगोळी रेखाटण्यात आली होती. नरसिंह देव देवस्थान ट्रस्टच्या वतीने अन्नछत्रांची सोय करण्यात आली होती. त्याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. भाविकांची राहण्याची, पिण्याच्या पाण्याची व पार्किंगची व्यवस्था ट्रस्ट व सांगवडे ग्रामपंचायत यांच्या वतीने करण्यात आली होती. ग्रामस्थांच्याकडून पालखी मार्गावर भाविकांसाठी चहा, नाश्ता व सरबताचे वाटप करण्यात आले. यात्रेनिमित्त मंदिर व परिसरासह गावांमध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली होती. यात्रेसाठी मंदिर परिसरात मेवा, मिठाई, पूजा साहित्य, खेळण्यांची दुकाने व खाद्यपदार्थांच्या गाड्यांनी मंदिर व परिसरात गर्दी केली होती. ड्रॅगन पाळणा, टोरा, जम्पिंग पॅड व मिकी माऊस लहान मुलांना खेळण्यासाठी प्रमुख आकर्षण होते. शिवसिद्ध न्यूजसाठी सांगवडेहून प्रदीप एवारे.